नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. मीडियाची गळचेपी सुरू झाली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आलाय. नवे देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे. सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत केवळ हीच चर्चा सुरू आहे. त्याला कारण म्हणजे एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर केंद्र सरकारनं घातलेली 1 दिवसाची बंदी. पठाणकोटला भारतीय वायुसेनेवर त्याच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं अतिरंजित वृत्तांकन केल्याचा ठपका एनडीटीव्ही इंडियावर ठेवण्यात आला. त्यानुसार 9 नोव्हेंबरला या वृत्तवाहिनीवर 1 दिवसाची बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्यानं घेतला. आता यावरून जगभरात, देशभरात टीकेची झोड उठली. आता या बंदी आदेशाला सरकारनं स्थगिती दिली अशी माहिती आत्ताच हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही क्षण आधी पीटीआयने दिलेली आहे. पण या निमित्तानं अनेक प्रश्नांना तोंड फुटलंय. भारतात खरोखरच अघोषित आणीबाणी लागू झाली आहे? 2005 ते 2013 या काळातही तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं अनेकदा वृत्तवाहिन्यांवर कारवाई केली होती. मग यावेळीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड का बरं होते? एनबीएसएच्या अधिकृत संघटनेकडून सरकारनं याबाबतची चौकशी का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोणती न्यायिक चौकशी न करता अशा प्रकारे थेट बंदी घालणं योग्य आहे का? केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन ऍक्ट 1995 हा कायदा लागू झाला तो अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. काँग्रेस सरकारच्या राजवटीत त्या कायद्यात सुधारणा झाल्या. कोणत्याही दहशतवादी कारवाई होत असताना त्याचं लष्करी कारवाईचं कव्हरेज करताना कोणत्या मर्यादा पाळाव्यात याबद्दल त्या सुधारणा होत्या. परंतु नव्या तरतुदीनुसार पहिलीच कारवाई झाली ती एनडीटीव्ही इंडियावर. अशा बातम्या दाखवताना मीडियानं स्वतःवरच काही मर्यादा घालून घ्यायला नकोत का? एका वृत्तवाहिनीवर घातलेली बंदी म्हणजे संपूर्ण मीडियाच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला असं मानायचं का? देशाच्या सुरक्षेबाबत सरकारनं काही पावलं उचलली तर चूक कसं? बंदी घालण्याच्या सरकारच्या अनिर्बंध अधिकारांबद्दल जसं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तसंच माध्यमांच्या स्वयंघोषित सामर्थ्याबद्दल चर्चा व्हायला नको? आरसा दाखवायचा तर तो दोघांच्या समोर दाखवावा लागेल. प्रत्येक बाबीत सरकार हस्तक्षेप करतंय हे योग्य आहे का? हा निर्णय घेण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय होता असा प्रश्न उपस्थित होतोय. सरकारला खरोखरच ठोस धडा शिकवायचा होता तर मग आत्ता घातलेली बंदी त्याला आदेशाला स्थगिती का दिली? देशाची सुरक्षा महत्वाची की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? आणि मीडियासाठी लक्ष्मण रेषा आखायला नको का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात मीडियाची लक्ष्मण रेषा. मीडियाची लक्ष्मण रेषा या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले आपल्या सोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते. डॉक्टर रत्नाकर महाजन पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. महाजन सर, आपलं स्वागत. अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे आपल्याबरोबर आहेत. साबळेजी, आपलंही स्वागत. जतीन देसाई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, जतीन देसाई हे आपल्याबरोबर आहेत. आणि काही क्षणात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ जोशी दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. मीडियाची लक्ष्मण रेषा या प्रश्नाची चर्चा करताना जो पहिला मुद्दा मी चर्चेला घेणार आहे तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, देशाची सुरक्षा महत्वाची की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? देशाची सुरक्षा महत्वाची की अभिव्यक्ती स्वातंत्र्य? आपण थेट जाऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, अशा प्रकारे एखाद्या मीडिया हाऊसवर बंदी घालायचा अधिकार सरकारला आहे की नाही? तत्पूर्वी आपण या विषयाचं जे शीर्षक ठेवलं आहे ती म्हणजे मीडियाची लक्ष्मण रेषा. लक्ष्मण रेषा हा शब्द सर्वप्रथम राजकारणाच्या संदर्भात अटल बिहारी वाजपेयी यांनी वापरला. पण लक्ष्मण रेषा म्हणलं की कुणीतरी सीता असावी लागते, कारण मूळ लक्ष्मण रेषा जी आहे ते सीतेसाठी आखण्यात आलेली होती. आणि सीता म्हटलं की नुसतं सीता असत नाही तर त्याच्याबरोबर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, पौराणिक प्रतीकं येतात. त्यामुळं हे शीर्षक आपल्या दृष्टीने योग्य असेलही, पण त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. एवढंच आपल्या लक्षात मला आणून द्यायचं आहे अत्यंत नम्रपणानं. आता हे जे आहे हे अचानक झालेलं नाही हो. म्हणजे एका वाहिनीवर बंदी आली आणि त्याच्या विरोधात सारा असंतोष उफाळून आला असं झालेलं नाही. मुळामध्ये या सरकारचं आणि या पंतप्रधानांचं गेल्या 2 वर्षाचं रेकॉर्ड काय,
आपल्याच क्षेत्रातले आपलेच सहकारी आपल्याला सांगतील की आता दिल्लीमध्ये पत्रकारिता करणाऱ्या कुठल्याही पत्रकाराला सरकारचं ॲक्रेडिटेशन कार्ड असल्याशिवाय कुठल्याही कार्यालयात जाता येत नाही, कुठल्याही अधिकाऱ्याला सरळ भेटता येत नाही. गृहमंत्रालयासारख्या महत्त्वाच्या मंत्रालयामध्ये आधी वेळ घेऊन गेल्याशिवाय आणि ती वेळ मिळेलच याची काही गॅरंटी नाही. त्यामुळं पत्रकारितेच्या संदर्भात हे जे अविश्वासाचं वातावरण दिल्लीच्या कॉरिडॉर्स ऑफ पॉवरमध्ये आहे त्याच्या संदर्भात हे सगळं बघितलं पाहिजे. आता NDTVनी जे दाखवलं म्हणून आरोप आहे ते सर्व चॅनेल्सनी त्या दिवशी तेच दाखवलं होतं. एवढंच नव्हे तर त्यातल्या काही गोष्टी त्याआधी वेबसाईटवर आणि इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध होत्या. मग इतरांनी दाखवलं तो देशद्रोह नव्हता किंवा देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड नव्हती आणि NDTVनं दाखवलं तेव्हा मात्र देशाच्या सुरक्षिततेशी तडजोड किंवा त्याला धोका निर्माण झाला. हे पटवणं मोठं अवघड होतं आणि सगळे पत्रकार किंवा सगळे माध्यमकर्मी उसळून वर आले. याचं कारण असं, आपल्याला माहिती असेल नाझिझमच्या बद्दलची एक कविता आहे की ते आधी कम्युनिस्टांसाठी आले, मी कम्युनिस्ट नव्हतो म्हणून बोललो नाही. ते मग ट्रेड युनियनिस्टांसाठी आले, मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो म्हणून मी बोललो नाही. शेवटी जेव्हा ते माझ्यासाठी आले तेव्हा माझ्यासाठी बोलायला कोणीच नव्हतं. या अर्थाची ती कविता आहे आणि हे या सगळ्या प्रसंगाचा निष्कर्ष आहे आणि श्लेष आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं आज जर आणि आज सुद्धा मागं घेतलेली नाही, स्थगिती आहे. बरोबर आहे, स्थगिती आहे. आपण यामागची पार्श्वभूमी अगदी विस्तारानं समजावून सांगितली आणि मी मुद्दामून मध्ये थांबवलं नाही, कारण तीही पार्श्वभूमी येणं तितकंच काँग्रेसच्या दृष्टिकोनातून येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु सरकारला अशा प्रकारची बंदी घालायचा अधिकार आहे की नाही या माझ्या मूळ प्रश्नाचं आपण उत्तर दिलेलं नाही आहे. राज्यघटनेतल्या 19व्या कलमानुसार जी 4-5 स्वातंत्र्य आहेत त्या प्रत्येक स्वातंत्र्याला खाली उपकलम रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असं आहे. पण मुळामध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स हे ठरवायचं कोणी? तुमच्यावर समजा उद्या बंदी आली आणि ते रिस्ट्रिक्शन रिझनेबल नाही असं तुम्हाला वाटलं तर तुम्हाला न्यायपालिकेकडं जाण्याचा जो ऑप्शन आहे तो उपलब्ध आहे आणि न्यायपालिकेने दिलेलं त्याबद्दलचा निर्णय हा फायनल असेल. त्यामुळं या प्रसंगात सुद्धा म्हणजे सरकारला बंदी घालायचा अधिकार आहे का? सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था यांचा विचार करून सरकारला काही बंधनं घालायचा अधिकार आहे का? आहे. पण ते करत असताना जनरलायझेशन करून चालणार नाही. तर त्या स्पेसिफिक केसमध्ये हे आहे याचं कुणातरी सब्जेक्टिव्ह सरकारनं घेतलेलं पाऊल न्याय व्यवस्थेपुढे ते सिद्ध करावं लागतं. सरकारनं घेतलेलं पाऊल हे त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत येणारा आहे एवढाच फक्त आत्ताचा लिमिटेड मुद्दा आहे. आता मला सांगा, यामुळं या देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे असं तुम्हाला जाणवतंय का? कारण मगाशी तुम्ही पत्रकारांवर दिल्लीतल्या काही बंधनांचा उल्लेख केलात म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. मी त्याच्यात बोलायची काही गरजच नाही. या पक्षाचे भीष्माचार्य नंबर 2 हे आधीच म्हणून गेलेले आहेत की आणीबाणी सदृश परिस्थिती या देशात निर्माण होणार नाही अशी खात्री देता येणार नाही असं हे स्वतःच म्हणालेले आहेत. त्याला 1 वर्ष होऊन गेलं. त्याला इतक्या मोठ्या माणसाच्या म्हणण्याला मी पुष्टी देण्याचं किंवा विरोध करण्याचं काही कारणच नाही. ओके, आता आपण अमर साबळे यांच्याकडे जाऊया. अमर साबळे, प्रत्येक गोष्टीत सरकारनं हस्तक्षेप करावा असं का घडतंय अशा प्रकारची टीका आता होतीये आणि ही सगळी जी बंदी घातली गेली होती आणि नंतर त्याला स्थगिती देण्यात आली याच्यामध्ये कुठेतरी सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. सरकारच्या हेतूंबद्दल शंका निर्माण होते. काँग्रेसने तशी टीका केली आहे, किंबहुना काँग्रेसला आणीबाणी सदृश्य परिस्थिती आली आहे या देशात असं वाटतंय. काय सांगाल? सर्वप्रथम मी आपण जो विषय ठेवलेला आहे माध्यमामध्ये लक्ष्मण रेषा असावी का या टायटलचं आणि या विषयाचं मी स्वागत करतो. कारण या देशामध्ये पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशापेक्षा सर्वोच्च असत नाही
त्यामुळे माध्यमांमध्ये लक्ष्मण रेषा असली पाहिजे आणि हा विषय घेऊन आपण हा आज संवाद ठेवलेला आहे, त्याबद्दल मी आपलं पहिलं स्वागत करतो. दुसरं असं की एका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी ऐकलेलं आहे, जेव्हा युक्तिवादाची लांबी फार वाढते तेव्हा ती केस कच्ची असावी असं समजावं असं न्यायालयीन प्रक्रियेमधील वकील बोलताना मी ऐकलेलं आहे. त्यामुळे टू द पॉईंट मुद्द्यावर बोलायचं म्हटलं तर की माध्यमावर लादलेली जी बंदी आहे, 1 दिवसाची बंदी आहे, ही कारणाशिवाय बंदी अजिबात नव्हती. जर पठाणकोट लष्करी तळावर झालेला जो हल्ला आणि त्याचं वार्तांकन जर आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी असणारे जे वार्तांकन झालेलं आहे त्याच्यामध्ये लष्करी तळावर असणारी जी काही साधन सामुग्री आहे, स्फोटकं आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत आणि अन्य जे काही वस्तू आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्याची माहिती सांगितली जाते या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, असा अर्थ त्यातून स्पष्ट होतो. जर त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तू, त्या ठिकाणी असणारी स्फोटकं, त्या ठिकाणी असणारे हेलिकॉप्टर्स याची माहिती जर वाहिन्यांच्या माध्यमातून जर विरोधकांना, आतंकवाद्यांना मिळाली तर त्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि म्हणून देशाची सुरक्षता ही सर्वोच्च असली पाहिजे. सर्वप्रथम देश आणि नंतर पार्टी आणि नंतर व्यक्ती, असा भारतीय जनता पार्टीचा सिद्धांत आहे. आणि या सिद्धांतानुसार अमर साबळे याच्यामध्ये कुठेतरी आणीबाणी सदृश्य परिस्थिती यामुळे निर्माण झाली अशा प्रकारचा थेट आरोप आता आपल्या पक्षावर करण्यात आलाय काँग्रेसकडनं, काय सांगाल? असं आणीबाणीसारखी काहीही परिस्थिती नाही. आणीबाणीच्या काळामध्ये झालेले सर्वसामान्य माणसावर आणि जनतेवर आणि विरोधी पक्षावर झालेले अन्याय अत्याचाराच्या घटना जर पुन्हा त्याची स्मृती जर जागू केली तर आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीची आणीबाणीची सदृश्य परिस्थिती अजिबात या देशामध्ये नाही. परंतु प्रत्येक गोष्टीवर एक बागुलबाव उभा करायचा आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचं जे एक षड्यंत्र जे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कायम लक्षात ठेवलेलं आहे आणि त्यांच्या पापाचा पाडा जेव्हा या सरकारच्या चांगल्या कारभारातून लोकांच्या समोर येतो तो विस्मृतीत जावा आणि हे सरकार बदनाम व्हावं म्हणून आणीबाणीची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असं म्हटलं जातं. परंतु आणीबाणी कशा पद्धतीची होती आणि आणीबाणीच्या काळामध्ये कसे लोकांवर अन्याय अत्याचार झाले याचा जर पाडा जर वाचला आणि आता या देशातली परिस्थिती जर तपासली तर याच्यामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती अजिबात नाही हे स्पष्ट होईल. जर आपण आपल्या टीव्ही चॅनलवर जर त्याचं मतदान जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल की हे सर्व खोटं बोलतात, फक्त खोटं बोल पण रेटून बोल अशी पद्धती काँग्रेसची असल्यामुळे हे आणीबाणी सदृश्य परिस्थिती अशी झाली असं म्हणतात. ज्या पक्षांनी या देशावर, ज्या पक्षाच्या सरकारने या देशावर आणीबाणी लादली त्यांना या प्रकरणामध्ये या देशात आणीबाणी आहे असं म्हणायचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल अमर साबळे उपस्थित करतात, काय सांगाल? नाही, ते स्वतः त्यावेळेला कुठं होते हे त्यांना एकदा विचारा, म्हणजे मग त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का नाही हे आपल्या लक्षात येईल. मी काय म्हणलं, मी असं म्हणालो की आम्ही कुणी म्हणण्याचा देशाचा नागरिक आहे. भीष्माचार्य नंबर 2 1 वर्षापूर्वी म्हणालेत, 1 वर्षापूर्वी या पक्षाचे भीष्माचार्य नंबर 2 हे स्वतःच म्हणाले, तेव्हा इतर कुणी म्हणण्याची गरज नाही असं मी म्हणालो. आणि मग न्यायालयीन प्रक्रियेतला आर्ग्युमेंट कसं शॉर्ट पाहिजे असं म्हणत इतकं लाँग आर्ग्युमेंट झालं की मुद्द्यापासून ते कधी भरकटले हे त्यांनाच कळलं नाही. आपण काँग्रेस पक्षानं जी आणीबाणी पुकारली होती, 2च वाक्य. नंबर 1, त्यावेळी घटनेत असलेल्या तरतुदीनुसार ती पुकारली गेली आणि त्यानंतर घटनेत असलेल्या तरतुदीनुसारच ती उठवली गेली. दुसरं असं की ह्या आणीबाणी पुकारण्यामध्ये काँग्रेस पक्षानं आमची चूक झाली असं एकदा सोडून 2 वेळेला संसदेत आणि बाहेरही माफी मागितलेली आहे.
पुरेसा विचार न करता NDTVवर बंदीचा निर्णय घेतला, ही आमची चूक झाली असं राष्ट्रवादाचे मक्तेदार म्हणायला तयार आहेत का? आपण तुमचा मुद्दा थोडा पुढे नेऊन याच्यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचं आणि पत्रकारांचं काय मत आहे ते विचारात घेऊया. आपण जाऊया थेट प्रकाश बाळ जोशी यांच्याकडे. प्रकाश बाळ जोशी, NDTVवरची बंदी आणि ज्याला आत्ता स्थगिती मिळालेली आहे किंवा अशा प्रकारची बंदी ही एक प्रकारे या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी किंवा एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे, यात आपल्याला कितपत तथ्य वाटतं? प्रकाश बाळ जोशी, माझा आवाज येतोय? प्रकाश बाळ जोशी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. हाच प्रश्न जतीन देसाई, खरोखरच आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे, स्वातंत्र्याची गळचेपी होतीये? निश्चितच मला असं वाटतं की आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे आणि त्याला मात्र NDTVचं एक उदाहरण देता येणार नाही. त्याला सिरीज ऑफ इन्सिडेंट्स आपण ज्याला म्हणू अशा स्वरूपाचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेल्या आठवड्यात रामनाथ गोयंका पुरस्कारांचं जे काही वितरण झालं त्यात इंडियन एक्सप्रेसचे संपादक राजकमल झानी थँक्स गिविंग जे काही ते बोलले त्यात त्यांनी 2-3 अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. त्याने एक तर सगळ्यात शेवटी सांगितलं क्रिटिसिझम फ्रॉम गव्हर्नमेंट इज अ बॅज ऑफ ऑनर फॉर जर्नलिस्ट. आणि दुसरं त्याने असंही सांगितलं की रामनाथ गोयंकाला एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचा अमुक जो वार्ताहर आहे तो खूप चांगला काम करतो आहे, बहुत अच्छा काम करता है. तर रामनाथ गोयंकांनी त्या पत्रकाराला कामावरनं काढून टाकलं. कारण मुळातच पत्रकाराचं जे काय काम आहे ते अँटी एस्टॅब्लिशमेंट अशा स्वरूपाचं काम आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो धागा घेऊन त्या धागा घेऊन मी पुढे असं सांगतो की आपण लक्षात घ्या की एकूण नरेंद्र मोदींचं जे काही फंक्शनिंग आहे, त्यांची जे स्टाईल आहे, याचं मी सुरुवात करतो 2009 पासून. गुजरातचे मुख्यमंत्री होते, जसवंत सिंगांना भारतीय जनता पार्टीने सस्पेंड केलेलं. जसवंत सिंगचं पुस्तक होतं जिनावर. संबंध देशात कुठेही त्या पुस्तकावर बंदी नव्हती. गुजरातने त्यावर बंदी घातली. गुजरातने बंदी घातल्यानंतर लगेच हायकोर्टाने ती बंदी उठवली. नरेंद्र मोदी तुमचं असं म्हणणं आहे की केवळ NDTV हा एक इश्यू असं नाही. परंतु 2009 पासूनच्या सगळ्या घटनांना आपण जबाबदार धरताय. 2015 गेल्या वर्षाच्या 30 जानेवारी गेल्या वर्षी 30 जानेवारी मुद्दामून सांगतो की महात्मा गांधीजींची 30 जानेवारीला हत्या झालेली. GSTV गुजरात समाचार TV नावाचं एक गुजराती टेलिव्हिजन चॅनल आहे. त्या टेलिव्हिजन चॅनलवर एक कार्यक्रम दाखवण्यात आलेला की स्वच्छ भारताच्या निमित्तानं की ज्या व्यक्तीचा महात्मा गांधींच्या विचारांशी काही संबंध नाही, त्यांची जी काही परंपरा आहे त्या परंपरेशी संबंध आहे, अशी व्यक्ती आज स्वच्छ भारत वगैरे बोलायला लागली आहे, महात्मा गांधींचं नाव घेते वगैरे, लगेच नोटीस त्यांना पाठवण्यात आली. इंडियाज डॉटर, आपल्याला माहिती आहे इंडियाज डॉटर, संबंध जगभर ती डॉक्युमेंटरी BBCची गाजली. अत्यंत करूड वास्तविकता भारताची मांडणारी ती डॉक्युमेंटरी. गेल्या वर्षी भारत सरकारने त्यावर बंदी घातली. लक्षात घ्या की आपण ज्याचा उल्लेख केला एक मांडणी आहे, त्या मांडणीमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना आणि त्याच्यात एक NDTV आणि म्हणून त्याच्यामुळे अघोषित आणीबाणी आहे असं आपलं प्रतिपादन आहे. NDTVच्या निमित्तानं मी सांगतो की आपण ज्याचा उल्लेख केला, प्रोग्राम कोड ऑफ द केबल TV नेटवर्क रूल्स, याचा आपण जो उल्लेख केला त्यातलं रूल 61P जे आहे तो जर आपण पाहिला तर त्यात अत्यंत स्पष्टपणे म्हटलं आहे की एखाद्या कार्यक्रमाचं जिवंत प्रसारण जर होत असेल तर त्यावर अशा स्वरूपानं कारवाई होऊ शकते. आता लक्षात घ्या की NDTVने जे काही पठाणकोटचं जे काही दाखवलेलं ते लाईव्ह कव्हरेज नव्हतं. त्या क्षणापासून कुठल्याही TV चॅनलने दाखवलं नव्हतं. आणि म्हणून अशा स्वरूपानं 2005 सुप्रीम कोर्टासमोर 2005 ते 2013 फेटाळून लावलं असतं. 2005 ते 2013 अडचणीत आली असते. 2005 ते 2013 या काळामध्ये अशा कारवाई झाल्या की झाल्या नाहीत? मला काँग्रेस किंवा UPA सरकारबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करत नाही. लक्षात घ्या की आणि UPA सरकारच्या काळात झाल्या आहेत आणि UPA सरकारच्या काळात झाल्यामुळे म्हणून आता करणं
आणि त्याचं समर्थन करणं हे मला वाटतं योग्य ठरणार Absolutely. आहे. म्हणजे एक म्हणून सरकार की आल्यानंतर- आपण लक्षात घ्या, माझं एवढं म्हणणं आहे की आणीबाणी सदृश्य परिस्थिती जी आहे, अनेक घटना आणि देशाची रत्नाकर सुरक्षा महाजनने जे जतीन सांगितलं, देसाई, देशाची सुरक्षा ही महत्वाची की अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं? लक्षात घ्या, रत्नाकर महाजननी सांगितलं की जे काही भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे काही अधिकार दिले, की सगळ्यात आधी की पत्रकार किंवा मीडियाला अशा स्वरूपानं कुठलेही अधिकार इंडिपेंडेंटली नाही. तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जे आहे त्या अंतर्गत पत्रकारांचे अधिकार आहे आणि त्यालाही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहे. जर सरकारला असं सर्व वाटत असेल, एखाद्या ऑर्गनायझेशननी किंवा सगळ्या मीडियानी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की NDTVच्या बाबतीत NDTVने अशा स्वरूपानं काही दाखवलं नाही की जे इतर TV चॅनलनी किंवा वेबसाईटनी दाखवलं नाही. तर NDTVला टार्गेट करण्याचं कारण की NDTV सरकारच्या बाबतीत सॉफ्ट नाही. दे आर हार्ड. सरक- बरोबर आहे. सरकार पहिल्या धाडी- सरकारची हो. स्थापना झाल्यापासून हाच मुद्दा घेऊन जाऊया प्रकाश जोशी यांच्याकडे. बरोबर आहे हा मुद्दा. प्रकाश जोशी, काही माध्यमं, काही पत्रकार हे सरकार स्थापन झाल्यापासून एका विशिष्ट चष्म्यातून या सरकारच्या कारभाराकडे बघतायत का? पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, अशा प्रकारे NDTVवरची बंदी आणि त्याच्यावर मिळालेली स्थगिती हे कशाचं निदर्शक आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचं, या देशातल्या अघोषित आणीबाणीचं? काय सांगाल आपण? नाही, मला असं वाटतं की आपल्यासमोर जो आजचा प्रश्न आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. मग हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मूलभूत प्रश्न आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मागच्या सरकारने काय केलं, आताच्या सरकारने काय केलं, म्हणजे मागे काँग्रेसचं सरकार होतं, आज भाजपचं सरकार आहे, उद्या आणखीन दुसरं कुठलं तरी पक्ष सरकार येईल. तर सरकार कुठलंही आलं किंवा कुठलंही गेलं तरी व्यवस्था जी आहे, म्हणजे आपल्याला घटनेनं जे अधिकार दिलेले आहेत, घटनेमध्ये ज्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे आपण वागणार आहोत की नाही. त्या घटनेतसुद्धा प्रसारमाध्यमांना वेगळ्या पद्धतीने, म्हणजे पत्रकार म्हणून किंवा वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन चॅनल, न्यूज चॅनल यांना कुठल्याही प्रकारचे स्वतंत्र आणि वेगळ्या पद्धतीने कुठलेही अधिकार दिलेले नाहीत. एक सर्वसामान्य नागरिकांना जे अधिकार घटनेनं दिलेले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, तेच अधिकार पत्रकारांनाही देण्यात आलेले आहेत. तर आता प्रश्न इथे असा आहे की केवळ तुम्ही म्हणजे जसं राजकीय पक्ष एकमेकावर टीका करतात त्या पद्धतीने तुम्ही हा विषय हाताळणार आहात की या विषयाचं गांभीर्य समजून घेणार आहात, हा खरा मूळचा प्रश्न आहे. पहिल्या प्रथम मला हे स्पष्ट केलं पाहिजे की कुठल्याही प्रकारे अशा वर्तमानपत्रांवर किंवा TV चॅनलवर बंदी घालणं हे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लावण्यासारखंच आहे. हे जरी आपण मान्य केलं तरी त्याच वेळेस आज जी परिस्थिती सर्व जगात आहे, विशेषतः आतंकवादाच्या संदर्भामध्ये, त्याचा आपण कुठेतरी लक्षात घेणार आहोत की नाही. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने केबल ॲक्ट जो आहे त्या केबल ॲक्टमध्ये अनेक तरतुदी वेगवेगळी करण्यात आलेल्या आहेत. आणि जून 1915मध्ये त्यांनी जे एक कलम 6 घातलेला आहे त्याच्यानुसार त्यांनी घटनेनं ज्या पद्धतीनं घटनेचं कलम जे आहे 19(2) त्याच्यात विशिष्ट परिस्थितीमध्ये तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काही प्रकारचे निर्बंध घालण्याची तरतूद घटनेतच आहे. तर त्याचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने करावा हा प्रश्न आहे. तो सरकारनं व्यवस्थितपणे केला की नाही त्याच्यावर टीका करणं याच्याविषयी कोणाचं दुमत असणार नाही. परंतु मला असं वाटतं की आज वेळसुद्धा अशी आली आहे की आपण जर बघितलं, अमेरिका असेल, युरोप असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आतंकवाद आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आतंकवाद निपटून काढण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई करण्यात येते, त्या सर्व ठिकाणी, सर्व देशांमध्ये एक प्रकारचं कोड ऑफ कंडक्ट त्यांच्या केबलवर, त्यांच्या न्यूजपेपरवर, त्यांच्या न्यूज चॅनलवर घातलेला असतो. तर हे सेल्फ कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो आपली चॅनल्स आणि आपलं वर्तमानपत्र पाळणार आहेत की नाही. तर माझं असं मत आहे, मी स्वतः पत्रकारांच्या चळवळीशी गेले 40 वर्ष संपर्कात आहे. मी स्वतः बिहार प्रेस बिल जे आलं होतं त्याच्याविरुद्ध आम्ही लढलेलो आहोत. पण मला असं वाटतं की वेळ अशी आहे की वर्तमानपत्र, त्याचप्रमाणे TV चॅनल यांनी स्वतःवर सेल्फ कोड ऑफ कंडक्ट घालून घेतलं पाहिजे. हा आणि मुद्दा ते पाळलं सुद्धा प्रकाश पाहिजे. जोशी, विशेषतः ज्यावेळेस प्रकाश जोशी, आपण देशाच्या security चा हा प्रश्न येतो. हा मुद्दा ब्रेक नंतर आपण चर्चेला घेणार आहोत की माध्यमांनी आपली लक्ष्मण रेषा ठेवायला नको का. परंतु एखादं सरकार सत्तेवर आल्यानंतर, केवळ मोदी सरकारचा हा सवाल नाही, एखादं सरकार सत्तेवर आल्यानंतर
काही माध्यम आणि काही पत्रकार अगदी पहिल्या दिवसापासूनच त्याच्यावर एका विशिष्ट चष्म्यानं बघत असतात, किंबहुना त्या चष्म्यातनं बघत असताना देशाच्या सुरक्षिततेसारखा अत्यंत संवेदनशील मुद्दा सुद्धा कुठेतरी ते डोळेझाक करत असतात. काय सांगाल? नाही, ते मला असं वाटतं की आपल्या देशाचं ते दुर्दैव आहे. कारण आपण जर बघितलं तर गेले 6-7 महिने ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये घटना घडत आहेत, ज्या पद्धतीनं आतंकवाद आपल्या देशामध्ये आपल्या दाराशी येऊन ठाकलेला आहे, मुंबईत तर आपण त्याचं रौद्र स्वरूप पाहिलं. तर मला असं वाटतं की ह्या सर्व बदललेल्या परिस्थितीचं ज्या पद्धतीने गव्हर्मेंट, शासन यंत्रणा, त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्याची योग्य ती दखल घ्यायला पाहिजे. आणि कुठल्या सरकारवर टीका करावी का कुठल्या सरकारला समर्थन द्यावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असलं तरी एक कोड ऑफ कंडक्ट हे निश्चित आहे की तुम्ही टीका करताना सुद्धा कुठंतरी टीका करताना किंवा आज जर बघितलं तर ते दृश्य स्वरूप तुम्ही ज्या पद्धतीने टी व्हीवर दाखवता ते दाखवताना कुठंतरी तुमच्या नॅशनल सिक्युरिटीबरोबर कॉम्प्रोमाइज होतं आहे का नाही ही बघण्याची जबाबदारी मला असं वाटतं जशी सरकारी यंत्रणावर आहे त्याचप्रमाणे माध्यमांवर सुद्धा आहे की आणि आपण त्याचं मुंबईमध्ये जिवंत उदाहरण प्रक्षेपण बघितलेलं आहे. मला ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रकाश जोशी ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यामुळे कुठेतरी आपल्याला माहिती आहे कुठेतरी बातमी विशेषतः देशाच्या सुरक्षितते संदर्भातलं वार्तांकन करत असताना बातमी आणि संपादकाचं मत किंवा व्यवस्थापकीय घेतलेला दृष्टिकोन यांची गल्लत असते. नाही, निश्चितपणे एक तर असं आहे की बातमी जेव्हा तुम्ही कव्हर करता, बातमी ही बातमी असते, ती पूर्णपणे फॅक्ट्सवर अवलंबून पाहिजे. आणि ती करताना सुद्धा काही बंधनं, विशेषतः ज्यावेळेस अतिरेक आतंकवाद असेल किंवा देशाची परिस्थिती अतिशय बिकट असेल त्यावेळेस तिथे सुद्धा स्वतःवर बंधनं लादून घ्यायची गरज आहे. परंतु बातमी आणि मतं म्हणजे संपादकाचं मत हा एक वेगळा भाग असतो. तुमच्या बातमीत शक्यता ती अतिशय निस्पृहपणे आणि कुठलाही त्याच्या बाजूनं घेता मांडता आली पाहिजे अशा पद्धतीची पत्रकारिता आहे आणि तीच आपल्याला इतरच सुद्धा दिसून येते. पण अशा पद्धतीने तुम्हाला आता जे काही आतंकवादाविरुद्ध जेव्हा कारवाई चालू असते त्यावेळेस ती झाल्यानंतर तुम्ही त्याचं विश्लेषण करा. झाल्यानंतर मग तुम्ही ते बरोबर होतं नाही होतं, सरकारचं चुकलं किंवा आणखीन कुठल्या संघटनेत चुकलं आहे तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता. त्याच्याविषयी कोणी तुम्हाला बंधन घालत नाही. परंतु ज्यावेळेस ती ॲक्शन चालू असते त्यावेळेस ॲक्शन दाखवली तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण मुंबई शहरात झालेला ज्यावेळेस आतंकवादी हल्ला होता त्यावेळेस काय झालं ते आपण बघितलं आहे. त्यामुळे ते बघून तरी आपण धडा घेण्याची मला वाटतं गरज आहे. त्यामुळे NDTVने जे दाखवलं ते बरोबर होतं का चूक होतं वगैरे त्याच्यावर चर्चा होत राहील. परंतु जे कोड ऑफ कंडक्ट आहे ते कोड ऑफ कंडक्ट तरी NDTV प्रमाणे सर्वांनी पाळलं पाहिजे आणि हे देशाच्या निश्चितपणे हिताचं आहे. याच माध्यमांच्या लक्ष्मण रेषेची चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मीडियाची लक्ष्मण रेषा. मीडियाची लक्ष्मण रेषा या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, अमर साबळे, प्रकाश बाळ जोशी आणि जतीन देसाई आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे मीडियासाठी लक्ष्मण रेषा नको का. मीडियासाठी लक्ष्मण रेषा नको का. प्रेक्षको, प्रत्येक संस्थेला एक चौकट असली पाहिजे, एक स्वतःचं कोड ऑफ कंडक्ट असलं पाहिजे. सवाल असा आहे की ते कोड ऑफ कंडक्ट त्यांनी ओलांडलं की न ओलांडलं, ती लक्ष्मण रेषा ओलांडली की नाही ओलांडली हे ठरवायचं कोणी, हाच तर खरा सवाल आहे. जे सरकार सत्तेवर असतं त्यावेळी प्रत्येक सरकारला असं वाटतं की तो अधिकार आपल्याकडेच असला पाहिजे आणि मग त्याच अधिकाराचा वापर करून अगदी काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अनेकदा माध्यमांवर हा बंदीचा बडगा उचललेला होता. आज त्याची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते, हे तितकंच सत्य आहे. रत्नाकर महाजन, एखाद्या माध्यमानं लक्ष्मण रेषा ओलांडली की नाही याचा अधिकार नेमका कोणाकडे असावा, हे ठरवायचा अधिकार कोणाकडे, सरकारकडे, फक्त न्यायालयाकडे, का त्या स्वतःच्या माध्यमाकडे, का एका अत्यंत निष्पक्षपाती अशा मंडळाकडे? अवघड जा की दुखणं आणि जावय बुवा वैद्य असा हा प्रश्न आहे. कारण माध्यमं स्वतःची जबाबदारी पाळत नाहीत, स्वतःच्या मर्यादा पाळत नाहीत. असं नुसतं एक वाक्य जरी बोललं तरी सगळी माध्यमं उसळून येतात आणि तुमच्या मर्यादांचं काय असा प्रश्न विचारू लागतात. त्यामुळं तो प्रश्न खोटा आहे का? तरी आज सर्वमान्य निष्कर्ष असा आहे
काय झालं? तो प्रश्न खोटा आहे का असं मी विचारलं की माध्यमाच्या आज भारतीय संदर्भात तरी नाही, मला नीट ऐकू येत नाही, मला पुरं करू द्या. बोला. आज भारतीय संदर्भात तरी माध्यमांच्या संदर्भात असा निष्कर्ष आहे की माध्यमांनी स्वतःचीच अशी एखादी एक यंत्रणा तयार करावी आणि त्या यंत्रणेमार्फत स्वयं अनुशासन पाळावं, हा सगळ्यात चांगला उपाय आहे. वॉल्टर लिपमन म्हणतो त्याप्रमाणे फॅक्ट्स आर सेक्रेड, कॉमेंट्स आर फ्री. हे डिक्टाट जरी माध्यमांनी तंतोतंतपणे वापरायचं ठरवलं तरी अशा आचारसंहिता भंगाचे प्रसंग फारसे येणार नाहीत. पाश्चिमात्य जगात असे फारसे प्रसंग येत नाहीत. येतात, पण जेव्हा येतात त्यावेळेला त्या संदर्भात बुक प्रोव्हिजन जी असेल त्याप्रमाणे त्याचे निकाल लागतात. तिथं कुणी मग मध्यस्थी वगैरे करत नाही. म्हणून याआधीसुद्धा झालं असं म्हणून आजच्या विषयाचं गांभीर्य कमी करण्याऐवजी इथून पुढच्या काळात ही व्यवस्था अधिक निरोगीपणे ऑब्जेक्टिव्हली आणि वस्तुस्थितीच्या आधारे कशी चालेल ही खरी चर्चा आज फलदायी ठरेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये माध्यमांच्या मर्यादा भंगाचा निकाल आजच्या व्यवस्थेत तरी न्यायालय लावतात आणि बहुतेक ठिकाणी बहुतेक प्रसंगात हेच झालेलं आहे की जेव्हा जेव्हा बंदी आली तेव्हा तेव्हा संबंधित माध्यम न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने जो निकाल दिला तो सरकारनी आणि माध्यमांनी सगळ्यांनी मान्य केला. त्यामुळे आजच्या व्यवस्थेमध्ये तरी हा अधिकार न्यायालयाकडे आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वयं अनुशासन हे सर्वात चांगलं अनुशासन बरोबर आहे, आहे आणि हे सर्व घटकांना सारखंच लागू होतं. न्यायालयाकडे जर अधिकार असला तरी सत्तेवर असलेलं सरकार, मग ते आपल्या काँग्रेसच्या काळातलं सरकार जरी आपण पाहिलं तरी अनेकदा माध्यमांवर अशा प्रकारची बंदी घातलेली आहे. त्यावेळी स्वयंशिस्तीचा अथवा न्यायालयाच्या अधिकाराची आठवण आपल्या सरकारला झाली नव्हती आणि हाच प्रश्न नंतर अर्थातच अमर साबळे यांना विचारला जाणार आहे. पुन्हा 20 वर्षापूर्वीचे 25 वर्षापूर्वीचे प्रसंग आठवून आणि त्याच्यावरच प्रश्न विचारून आजच्या प्रसंगाचं गांभीर्य कमी करण्याचे प्रयत्न खरं म्हणजे फोल ठरतील. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या सरकारनं असे प्रयत्न केले त्यावेळी त्या सरकारला आपल्या निर्णयापासून परावृत्त तरी व्हावं लागलं किंवा न्यायालयानं ते निर्णय रद्दबातल तरी केले. तेव्हा आपण चर्चा स्वातंत्र्योत्तर 50 वर्षांची करत नाही आहोत, तर आपण चर्चा गेल्या 2 वर्षात वृत्तपत्र स्वातंत्र्यावर जे हल्ले झाले त्याच्याबद्दल करीत आहोत. जेव्हा आपण स्वातंत्र्योत्तर भारतातली पत्रकारिता या विषयावर चर्चा करू त्यावेळेला आपण 1949 पासूनची चर्चा करायला सुद्धा माझी हरकत नाही. अगदी बरोबर आहे. सवाल 1950 नंतरचा नव्हता तर UPA 2 आणि UPA 1च्या काळात झालेल्या अशा प्रकारच्या बंदी वेळची मानसिकता आणि आत्ताच्या सरकारची बंदी वेळची मानसिकता हा असा अलीकडचा भाग होता. त्याच्याविषयीचा माझा प्रश्न होता. अमर साबळे, माध्यमांवर लक्ष्मण रेषा हा विषय कुणाच्या अखत्यारीत असावा? केंद्र सरकारच्या, ज्याची प्रत्येक सरकारला आवड असू शकते, का एका अत्यंत निष्पक्षपाती अशा एखाद्या संघटनेच्या हातात असावा? काय वाटतं आपल्याला? एका निष्पक्षपाती संघटनेच्या हाती असणं आणि स्वयंशासन असणं हे कधीही चांगलं. परंतु जेव्हा स्वयंशासन निर्माण होऊ शकत नाही, माध्यमामध्ये नीतिमत्ता ठामपणे उभी राहू शकत नाही, तेव्हा कायद्याला म्हणजे सरकारला कायदा हाती घ्यावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जो तुम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन साहेबांनी ज्या आणीबाणीच्या कडू आठवणी टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो ह्याचा अर्थ असा की आणीबाणीच्या आठवणी ह्या कडूच होत्या, त्या चांगल्या नव्हत्या. त्या काळामध्ये झालेले अन्याय दुसऱ्या विषयावर बोलावं ते झालं आता करण्यासारखे नव्हते. ते शिळे झालं. आता शिळे किती दिवस खाल ताजं खा. आता हे त्यांनी शिळे पाक किती दिवस खाल ताजं खा जरा, हे त्यांनी मान्य केलं. हे बरं झालं. आणि मला बोलायचंय, जो निर्णय झाला तो आणीबाणीचा जो निर्णय झाला तो राज्यघटनेनुसार झाला आणि या माध्यमावर बंदीचा विषय झाला तो राज्यघटनेच्या आधारे झाला नाही का,
याचाही सांगोपांग विचार केला पाहिजे. आपण माध्यम आणि माध्यमामध्ये लक्ष्मण रेषा याचा विचार करत असताना पुढे जाऊन पुढचं एखादं चर्चासत्र विरोधकांची सुद्धा लक्ष्मण रेषा हा सुद्धा भविष्यामध्ये एक विषय येऊ शकतो. कारण सरकारने घेतलेले सगळे चांगले निर्णय हे विरोधी असतात, चुकीचे अबाया ऊन पहाड़ के असतात, भ्रष्ट नीचे. असतात. अशा पद्धतीची जी अब आया मानसिकता- ऊन पहाड़ के नीचे. अशा पद्धतीची जी मानसिकता अशा पद्धतीची जी मानसिकता जी तयार होत चाललेली आहे ही सुद्धा चुकीची आहे. मला एक फक्त महाजन साहेबांचं एक अभिनंदन करायचं आहे की रथयात्रा काढणारे अडवाणी त्यावेळेस वाईट होते, परंतु आज त्यांना सोयीस्कररित्या अडवाणी भीष्माचार्य वाटायला लागले. आज जसं अडवाणी त्यांना भीष्माचार्य वाटायला लागले, काही दिवसांनी नरेंद्र मोदी सुद्धा चांगले वाटतील अशी मला आशा आहे. रत्नाकर महाजन, तुमचं उत्तर याच्यावर आलंच पाहिजे. अहो काय यांना उत्तर द्यायचं, इतक्या बालिश आर्ग्युमेंट्सला उत्तर तरी काय द्यायचं. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे शिळपाकं खाऊन किती दिवस काढायचे, जरा ताजं खायला शिका. म्हणजे असं आहे की भीष्माचार्य कोण म्हणलं, अरे मी नाही म्हणलं, तुम्हीच त्यांचं नाव भीष्माचार्य असं ठेवलंय. तुम्हीच असं तुम्हीच सांगता म्हटलं. की आमच्याकडे 2 भीष्माचार्य आहेत, तुम्ही भीष्माचार्य त्यातले ते म्हटला. एक आहेत. त्यामुळं मी उपरोधाने बोललो हे सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल तर वादविवादाचं काय होणार आणि चर्चेचं काय होणार याबद्दल मला घोर चर्चा आहे, मला घोर चिंता आहे. मी काय त्यांना उपाधी दिली नाही, मी उपहासाने म्हटलं. एवढं सुद्धा जर कुणाला कळत नसेल तर त्यांच्या समजशक्तीची मी कीव चर्चा करावी तेवढी पुन्हा थोडी आहे. पुन्हा मुद्दा असा आहे की आता आणीबाणीच्या कडू आठवणी सांगतो त्या पण ऐका. मी स्वतः आणीबाणीच्या विरोधी सत्याग्रह करून दिल्लीच्या तिहाड तुरुंगात 1.5 वर्ष होतो. माझ्याबरोबर 100-150 संघ स्वयंसेवक होते. त्यावेळचा माझा अनुभव असा की मला बाहेरच्या आणीबाणीपेक्षा तुरुंगातल्या संघ परिवाराच्या आणीबाणीला जास्त तोंड द्यावं लागलेलं आहे आणि त्याचा जास्त त्रास झालेला आहे. एकच उदाहरण सांगतो. हरिभाऊ कामत हे संविधान सभेचे सदस्य आमच्याबरोबर होते. त्यामुळं रोज संध्याकाळी आम्ही त्या वेळच्या राजकीय सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलत असू. त्यावेळेला संघशाखेचे स्वयंसेवक उभे राहून संघशाखेतली गाणी एकदम म्हणायला लागत. आम्ही त्यांना सांगायचो, बाबांनो इथं फक्त संघाचे लोक नाही आहेत, सर्व विचारांचे लोक आहेत, त्यामुळे ती गाणी इथं आणू नका. आम्हाला मारलेलं या सगळ्या राष्ट्राभिमानी स्वयंसेवकांनी. आणि काय आणीबाणीच्या गप्पा मारता तुम्ही. आपण तेव्हा चर्चा बाहेरच्या आणीबाणीपेक्षा चर्चा पुढे नेऊया. तुरुंगातली आणीबाणी जतीन देसाई, जास्त लक्ष्मण सहन रेषा केलेला ठरवायचा अधिकार माणूस नेमका आहे. कुणाला? नाही, मला असं वाटतं की आपण जेव्हा लक्ष्मण रेषाबद्दल बोलत असतो तेव्हा ती फक्त माध्यमांच्याबद्दल बोलून चालणार नाही. लक्ष्मण रेषा सरकारची देखील असली पाहिजे, त्याबद्दल आपण बोलत नाही. न्यायालयाची देखील असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी जेव्हा की भारतीय घटना जेव्हा तयार होत होती आणि घटनेत देखील आपण पाहिलं की घटनेत अत्यंत स्पष्ट आहे की प्रत्येकाने, म्हणजे एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशरी असेल, या लोकांनी देखील, लेजिस्लेचर, या लोकांनी आपल्या ज्या काही मर्यादा आहेत त्या ओळखल्या पाहिजे. आणि कुठेतरी दुसऱ्यांचे जे काही अधिकार आहे त्यावर आपण अतिक्रमण तर करत नाही ना, याचं भान असलं पाहिजे. बरोबर. अशा स्वरूपाची एक अपेक्षा होती. विशेषतः पण या देशाची अशा स्वरूपानं सुरक्षा, झालेलं या नाही. देशाच्या लक्षात सुरक्षेचा घ्या प्रश्न जेव्हा की असतो आज तेव्हा असं अतिशय झालंय की आज अशा संवेदनशीलपणे स्वरूपानं वागायला पाहिजे. की त्याच स्वरूपानं आपण मीडियाबद्दल बोलतो, म्हणजे सगळ्यांना लक्ष्मण रेषा असली पाहिजे. मात्र या ठिकाणी अशा स्वरूपानं होतं की सरकार जे काही करेल की सरकारला विचारणारं कोणी नाही. सरकारने नोटीस दिली, सरकारने बंदी घातली, म्हणजे ते अत्यंत चुकीचं आहे. सरकारला अशा स्वरूपानं माध्यमावर बंदी घालण्याचा कुठल्याही स्वरूपाचा अधिकार असता कामा नये. परंतु माझं असं त्याच म्हणणं वेळा आहे की जेव्हा self-restraint, माध्यमांनी अशा आपण प्रकारच्या self-restraint देशाच्या बद्दल बोलतो. सुरक्षेच्या आपण self- गोष्टींची चर्चा करताना, ती लक्षात दृश्य घ्या दाखवताना काय की आता प्रकारची बंधनं लक्षात पाळावी? घ्या, आता याच पठाणकोटमध्ये मोदी सरकारने ISIच्या चीफला येऊ दिलेलं, वेलकम केलेलं, हे आपण विसरता कामा नये. याच पठाणकोटमध्ये म्हणजे की मात्र माध्यम जे आहेत ते बेजबाबदार आहेत आणि आम्ही जे आहोत ते अत्यंत point वेगळे करा. आपण जबाबदार. जाऊया. अशा स्वरूपाने हे जे आहे ना, प्रकाश जोशी, अशा प्रकारच्या संवेदनशील घटना दाखवताना लक्ष्मण रेषा ओलांडली की नाही हे ठरवायचा अधिकार कोणाकडे असावा असं वाटतं आपल्याला? विशेषतः जेव्हा या देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. नाही, मला असं वाटतं की रत्नाकर महाजन यांनी जे सांगितलं
की लक्ष्मण रेषा स्वतःच आखून घ्यायला पाहिजे. तर असं आहे की माध्यमं जरी असली तरी माध्यमं ही काही बाहेरून आलेली नाहीत किंवा त्यांना अमर्याद सत्ता पण नाही किंवा अमर्याद त्यांना स्वातंत्र्य पण नाही. जर माध्यमांनी स्वतःच आपली लक्ष्मण रेषा आखून घेतली नाही तर बदललेल्या परिस्थितीमध्ये इतर मग ते सरकार असेल, न्यायालय असतील, हे निश्चितपणे मध्ये मग तुमच्यावर सांगणार, ते ॲक्शन घेणार, की तुम्हाला सांगणार की तुमचं वागणं चुकीचं आहे, तुम्ही बरोबर करा. तर कुठंतरी स्वतःच आपली बंधनं घालून घेतली पाहिजेत. आणि त्याच्यात काय आपण नवीन करत नाही. आपण जर जगाच्या पाठीवर सगळीकडे बघितलं, आत्ता परवाच जो पॅरिसमध्ये जो अटॅक झाला होता, त्यावेळेस पॅरिसमधल्या सरकारनं ज्यावेळेस त्या अतिरेक्यांविरुद्ध ॲक्शन घेतली, त्यावेळेस कुठल्याही माध्यमांनी ती ॲक्शन होताना दाखवली नाही. ॲक्शन झाल्यानंतर त्याचे व्हिडिओज जे होते ते दाखवले, त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यावर टीकासुद्धा केली. तर मला असं वाटतं भारतातली सुद्धा माध्यमं जी आहेत, भारतातलं जे वर्तमानपत्र आहेत, ते निश्चितपणे जबाबदार आहेत. त्याला मोठी परंपरासुद्धा आहे आणि स्वतःवर कुठली तरी शिस्त घालून घेण्याचा सुद्धा त्यांना निश्चितपणे मार्ग आहे. आणि आज जर आपण बघितलं की आपण ते बंधनं ओलांडली आहेत का, ते लक्ष्मण रेषा ओलांडली आहेत की नाही, तर हे ठरवण्यासाठी आजसुद्धा ती यंत्रणा तिथं अस्तित्वात आहे. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड जजसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा आहेत. पण ही जी यंत्रणा आहे याचा वापर होत नाही. मला असं वाटतं शासनाने सुद्धा स्वतः कुठली ॲक्शन घेण्याच्या ऐवजी अशा प्रकारच्या ज्या यंत्रणा अस्तित्वात आहेत त्याचा वापर करून कुठंतरी काय चुकतं किंवा काय बरोबर नाही आहे हे ठरवलं पाहिजे. ते जर ठरवलं नाही तर निश्चितपणे माध्यमं असतील किंवा इतर समाजातले घटक असतील, हे निश्चितपणे सरकारच्या, म्हणजे आता जर तुम्ही बंदी घातलीत तर त्याला माध्यमही निश्चितपणाने विरोध करणार. कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सुद्धा एक लोकशाहीचा पाया आहे आणि तो जपला पाहिजे. मग तिथे काँग्रेसचं सरकार आहे का भाजपचं सरकार आहेत, मोदी आहेत का तिकडे इंदिरा गांधी होत्या, हा प्रश्न माझ्यामध्ये दुय्यम आहे. प्रेक्षक, मीडियाची लक्ष्मण रेषा या विषयावरची ही गंभीर राजकीय चर्चा आपण पाहिली. पठाणकोट हल्ल्यानंतर इतर प्रसारमाध्यमांनी जे दाखवलं तेच NDTVने दाखवलं, मग एकट्या NDTVवरच बंदी का, असा सवाल काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांनी आज उपस्थित केला. तर लष्करी तलावाच्या साधनसामुग्रीची माहिती NDTVवर दाखवली जात होती, ती माहिती दहशतवाद्यांना मिळाली तर ते घातक आहे, त्यामुळे सरकारनं घातलेली बंदी योग्य आहे, असं समर्थन भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केलं. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती अजिबात नाही, मोदी सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र यामागे आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला. तर देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल काँग्रेसनं 2 वेळा माफी मागितली. NDTV प्रकरणात भाजप सरकार माफी मागणार का, असा उलटा सवाल महाजन यांनी केला. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्यानं जतीन देसाईंनी सुद्धा सांगितलं, तर अशा प्रकारे माध्यमांवर बंदी घालणं योग्य नाही, पण माध्यमांनी देखील स्वतःचीच आचारसंहिता स्वतः घालून घेतली पाहिजे, असं प्रकाश बाळ जोशी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी स्पष्ट केलं. प्रेक्षको, जर मीडियाला स्वातंत्र्य हवं असेल तर मीडियाला निष्पक्षपातीपणे वागलं पाहिजे. जर मीडियानं आपलं निष्पक्षपातीपण वागणं बंद केलं तर मीडिया कधीही मुक्त राहू शकत नाही. भारताचे सरन्यायाधीश TS ठाकूर यांनी हे मत व्यक्त केलं आहे आणि ते अत्यंत सखोलपणे विचारात घ्यायची गरज आहे. आपण प्रथम सर्वजण या देशाचे नागरिक आहोत, हे विसरून चालणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे, पण देशाची सुरक्षितता याला आपण महत्त्व देणार आहोत की नाही याचं भान सुटता कामा नये. सरकार सत्तेवर आल्यापासून काही माध्यमं त्यांच्या विरोधात अस्त्र परजायला सुरुवात करतात, तर काही फक्त त्यांच्या बाजूने उभी राहतात. सरकार विरुद्ध माध्यमं हा संघर्ष काही नवीन नाही, पण ही कटुता एवढ्या टोकाची असावी का, हा माझा प्रश्न आहे. सरकारची प्रत्येक गोष्टच विशिष्ट चष्म्यातून पाहणं कितपत योग्य आहे. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीत सरकारला हस्तक्षेप करावा लागतोय हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, याचाही विचार व्हायला हवा. संवेदनशील बाबतीचं रिपोर्टिंग करताना माध्यमांनी संयम बाळगलाच पाहिजे. संवेदनशील बाबींमध्ये उतावीळपणा घातकच आहे, पण या निमित्ताने आत्ता माध्यमं, सरकार, कायद्यातल्या तरतुदी, लक्ष्मण रेषा आणि त्याची जबाबदारी या सगळ्यावर मोकळेपणानं इथं चर्चा होऊ शकली, हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.